नमस्कार। ग्रामपंचायत आरग पशुवैद्यकीय दवाखाना श्री विठ्ठल वारकरी परिवार लांडगेवाडी आरग येथे सर्व रोग निदान शिबिर व वंध्यत्व निवारण शिबिर सोमवारी सायंकाळी पार पडले। पशुसंवर्धन विभागाकडून सर्व शासकीय योजनांची माहिती व सखोल मार्गदर्शन करण्यात आले। जंत निर्मूलन, लाळ घटसर्प लसीकरण, गोचीड प्रतिबंध, अँटी रॅबिज सिरम आणि कॅल्शियमची कमतरता या विषयावर माहिती दिली। लंपी आजार व इतर आजारांचे नियंत्रण करणे, पशुपक्ष्यांचे खाद्य व्यवस्थापन, जनावरांचे व्यवस्थापन आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी कुक्कुटपालन, शेळी, मेंढीपालन योजनेसह अनुदानाची माहिती डॉक्टर अजयनाथ थोरे पाटील यांनी दिली। यावेळी दूध वाढीसाठी लिक्विड कॅल्शियमचे वाटप करण्यात आले। दुग्ध व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय, पशु व्यवसाय करणाऱ्या यशस्वी शेतकऱ्यांचा सत्कार झाला। प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक पोपट निकम यांनी केले। आभार डॉक्टर केडी शेख यांनी मानले। यावेळी डॉक्टर PS डोके, अजयनाथ थोरे पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर कृष्णा माळी, सहाय्यक आयुक्त डॉक्टर HD पठाण, डॉक्टर MB गवळी, तुकाराम गायकवाड, आबासाहेब पाटील, जयपाल कांबळे, शंकर पाटील, रामकृष्ण पाटील, रमेश कुंभार, आनंदा चंदुरे, शिवाजी कोरबूर, रामदास चव्हाण, अनिल शिंदे, नामदेव गायकवाड, बाबासो गायकवाड यासह शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आरग लांडगेवाडी येथे पशुसंवर्धन दिनाच्या निमित्ताने आयोजित जो पशुसंवर्धन विषयक लोकांना सर्व वारकरी संप्रदाय आपण विविध योजना तसेच आपल्या जनावरांची कशी काळजी घ्यावी, लसीकरण असेल, त्यांना संतुलित आहार असेल व जनावरांचे विविध आजार याबाबत सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता आमच्या आरग दवाखान्याचे डॉक्टर शेख साहेब त्यांनी आज सर्व आमच्या जिल्हास्तरीय डॉक्टर डोके साहेब आहेत, डॉक्टर पठाण साहेब आहेत, डॉक्टर होनमाने आहेत, डॉक्टर राऊत आहे, या सर्वांनी आज लोकांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे आणि लोकांचे शंका समाधान या दूर झालेलं आहे। शासनाच्या, राज्य शासनाच्या तसेच जिल्हास्तरीय योजना व केंद्राच्या योजनांची चांगल्या प्रकारे लोकांनी माहिती घेतली आणि मोठ्या प्रमाणात पशुधनातनं उद्योजक होण्याकरता लोकांना प्रेरणा मिळाली आणि आपलं पशुधन हे आजारी पडणार नाही त्याकरता काय काळजी घ्यायची त्याकरता लोकांना आज मोठं जनजागृती झाली आणि या आपल्या माध्यमामार्फत सगळ्यांना जे लसीकरण मोहीम शासन चालवत आहे तसेच जंतनाशकाची जे औषध वाटप होत आहे ते आपण याचा लाभ घ्यावा। धन्यवाद। आज लांडगेवाडी गावामध्ये वारकरी संप्रदाय व गावातील सर्व पशुपालक बंधू आणि भगिनींनी खूप चांगला प्रोग्राम ऑर्गनाइज केला आणि या प्रोग्राममध्ये जनावरांची काळजी कशी घ्यायची, जनावरांमध्ये वेगवेगळे आजार होतात, रॅबीज नावाचा एक मोठा आजार आहे जो कुत्रा चावल्यापासून होतो, त्याबद्दल आम्ही बऱ्यापैकी सखोल मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांचं शंका निरसन केलेलं आहे आणि एकंदरीत सर्व गावातील पब्लिकचा रिस्पॉन्स बघता मनाला खूप चांगलं वाटलं आणि हा रिस्पॉन्स वरच्यावर मिळो। आम्ही पुढे सुद्धा भविष्यात असे प्रोग्राम, टेक्निकल प्रोग्राम ऑर्गनाइज करा, आम्ही येऊ आणि ते मार्गदर्शन करू। आज पशुवैद्यकीय दवाखाना आरग व ग्रामपंचायत आरग वारकरी सांप्रदायिक मंडळ लांडगेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने 20 मे हा महाराष्ट्र शासनाचा पशुसंवर्धन दिन आहे। त्या निमित्ताने मौजे लांडगेवाडी विठ्ठल मंदिर या ठिकाणी हा शिबिर व संवर्धनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्याचे जिल्हा पशु उपायुक्त डॉक्टर अजयनाथ थोरे पाटील व सहाय्यक आयुक्त डॉक्टर PS डोके सर व सहाय्यक आयुक्त डॉक्टर HD पठाण सांगली तसेच डॉक्टर विठ्ठल होनमाने व डॉक्टर संजय राव तसेच बेडग येथील डॉक्टर सगरो, मालगाव येथील डॉक्टर ढेंगे यांची उपस्थिती लाभलेली आहे। या ठिकाणी आता आपल्याला डॉक्टर अजयनाथ थोरे सर व डॉक्टर डोके सरांनी मार्गदर्शन केलेले। 20 मेच्या निमित्ताने जी महाराष्ट्र शासनाची शासकीय योजनांसाठी अर्ज करण्याची मुदत आहे ही 2 जून पर्यंत आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करण्यात आलं की सर्वांनी आपापले अर्ज ऑनलाईन भरून आपली नाव नोंदणी करावी व या योजनेमध्ये 2 गाय किंवा 2 म्हैस दुधाळ गट व 1000 एक दिवसाचे पक्षी किंवा 10 शेळी 1 बोकड व तसेच 100 छोट्या पिल्लांचे असे वाटप शासनामार्फत शासकीय योजनेमधून करण्यात येणार आहे। याचा लाभ सर्वांनी घ्यावा। तसेच आजच्या कार्यक्रमासाठी या वारकरी संप्रदायाचे गायकवाड सर आणि सर्व वारकरी संप्रदाय परिवार हा आज उपस्थित राहून जे अनमोल सहकार्य केले त्याबद्दल मी त्या सर्वांचाच आभार मानतो। तसेच सर्व पत्रकार व सहकारी बेडग, आरग, लक्ष्मीवाडी, शेंदेवाडी, व्यंकोचीवाडी, शिपूर या परिसरातील सर्वच पशुपालक शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे। या निमित्ताने या ठिकाणी आज जंतनाशक औषध, मिनरल मिक्सचर व त्याचप्रमाणे जी खनिज क्षारची कमतरता पडते त्याचे संपूर्ण वाटप करण्यात या ठिकाणी आलेले आहे।
आहे आणि उरलेली वाटप आणखी 2 दिवसामध्ये आपल्या विठ्ठल मंदिरमध्येच करण्यात येणार आहे। याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं मी पशुवैद्यकीय दवाखाना आरग मार्फत मी डॉक्टर श्री के.डी. शेख सर्वांना आवाहन करतो व वेळोवेळी आपल्याला येणाऱ्या अडचणी संदर्भात मला केव्हाही आपण फोन करू शकता, बोलवू शकता। माझा नंबर 9405283225 व 9096076735 असा आहे व मी माझ्या बोर्डवरती रोडला सुद्धा तो नंबर ठेवलेला आहे। तरी सर्वांनी विनंती आहे की आपण या सर्व योजनांचा व या आता या ठिकाणी ठेवलेल्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती। धन्यवाद।